आता कितवीला गेला तू? आता पहिलीला गेलो. आता अभ्यास खूप. अभ्यास खूप. मम्मा, हो माझं हँडरायटिंग. हो छान आहे. ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करतोय ना. मम्मा, तर रुद्र सुट्टीमुळे खूप कंटाळा करत होता अभ्यासाला. त्यामुळे आता स्कूल स्टार्ट होईल त्याची, त्यामुळे थोडा थोडा आता अभ्यास घेते मी त्याचा. पण कॉपी रायटिंगला खूप कंटाळा करतोय ना तू. कॉपी रायटिंग करायला नको. आता तो ABCD पण विसरून जायला लागलाय. कर्सूमध्ये कसं लिहायचं कॉपी रायटिंग. मम्मा, हो ऐक ना, लाईट गेली. हो गेली लाईट. येईल लगेच. लगेच नाही. त्यामुळं आता स्कूल चालू होईल. त्यामुळं रुद्रेचा आता थोडा थोडा अभ्यास घ्यायला स्टार्ट केलेला आहे मी. नाहीतर एकदम परत फर्स्टला गेल्यावर एकदम परत काहीच नाही आलं तर टीचर म्हणेल काहीच येत नाही आहे ना रुदू. म्हणून आता रोज थोडं थोडं त्याचं घ्यायला स्टार्ट केलेलं आहे मी. मम्मा, राईट आन्सर. हो व्हेरी गुड राईट. आता मी लिहू. मग आता रोज थोडं थोडं. मम्मा, हो हो मी लिहितो, तू व्हिडिओ. ओके. त्यामुळे आता रोज मी त्याचं थोडं थोडं सबट्रॅक्शन, ॲडिशन, नंबर्स, कॉपी रायटिंग, ABCD असं घ्यायला चालू केलं थोडं थोडं. कारण आता त्या प्रवाहात जायला स्कूलच्या त्यांना खूप टाईम लागेल. त्यामुळे थोडं थोडं आता स्टार्ट केलं पाहिजे, नाहीतर एकदम स्कूल स्टार्ट झालं की त्याला खूप त्रास होईल. म्हणून आता चालू केलं आहे. आता थोडं थोडं करतोय पण कंटाळा करतोय ना. हां का कंटाळा येतो रे अभ्यासाचा? जा दारूकडे जा. लाईटचा तर आमच्याकडे सारखा प्रॉब्लेम असतो. सारखी लाईट जाते. काल तर पाणी नव्हतं. पाणी नाही. काल पूर्ण दिवसभर पाणी नव्हतं. आज पाणी आहे तर आज लाईट नाही. असा प्रॉब्लेम आहे सगळा आमच्याकडं. हा ना रुदू. हो आता फर्स्टला गेला म्हणून उंची वाढली का? हो खूप उंची वाढली बाळाची. हो ना. उल्लू बनवते का? हा चला कंप्लीट करा. सबट्रॅक्शन ॲडिशन तेवढं काही विसरला नाही तू आहे ना. बरोबर करतोय. पण कॉपी रायटिंग सांगितलं की विसरून गेलाय. M कसं लिहायचं कर्सूमध्ये, N कसं लिहायचं आणि A कसं लिहायचं सगळं विचारतो मम्मीला ना. हा रुदू. ओके. सिक्स आहे. 5 कुठं 6 झाले ना. 7 किती कटायचे? 3 1 2 3 किती राहिले? 1 2 3. 3 राहिले का बघ बरं. बघ ना. बघ बरं चेक कर तू. 1 2 3 4. मग गडबड नाही करायची बाळा. राहू दे असू दे. हां इकडे लिही आता. तू पॅड घ्यायचा ना. पॅड घेत नाही बाळा. आता झाला माझा अभ्यास. खेळायला रिकामा. ज्वालामुखी बनवली. होय ना. आणि त्याच्या परवा चिमणीचं घर. त्याच्या परवा ज्वालामुखी, छोट ज्वालामुखी. आणि चिमणीचं घर एवढं होतं. आणि आता ज्वालामुखी एवढा आहे. आता मी लिहू. लिहा. 1 2 3 4 5 6 7. किती कट करायचे? 1 1 2 3 4 5 6. व्हेरी गुड. आता आता कर अभ्यास तू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.